क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे। यामध्ये याचे महिला व बालिका विभागाला पाहिजे तो 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे। त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत। आता काही विभागाचं पुढचं काम असेल तर ते पुढे गेले असतील। महिला विभागाचं काम चांगलं आहे, सगळ्याच विभागाचं कामकाज चांगलेलं आहे, पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे त्यामुळे कुठे मागे पुढे होत असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल। देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचं चांगल्या प्रकारे त्याचा आढावा घेत आहेत, त्यांची टीम आढावा घेते आणि भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळेच विभाग नक्की करतील। तर जाती गणनेच्या जे आहे ते घोषणेवरून जे आहे ते आता विरोधाकडून जे आहे ते बिहारची निवडणूक टायमिंग सांगला असा हे असं म्हणण्यात उपयोग नाही। खरं तर अगोदरच आपणच म्हणायचं जाती गणना होत नाही, आता असं म्हणणं चुकीचं आहे। तो खूप चांगला एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आदरणीय मोदी साहेब, शहा साहेब यांचं आणि आपले सगळ्यांचंच, आपल्या राज्यातील सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं जेवढं आभार मानत, कारण ह्या सगळ्यांचा खूप मोठा रेटा शासनाचा होता की ते लवकरात करावी आणि ती जातीय गणना होती, त्याचा निश्चित त्याच्यामुळं सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे त्याची गणना होऊन एक चांगला भविष्य काळामध्ये त्याचा फायदा सर्व ज्या जातीत त्यांना निश्चित प्रकारे होईल। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। काय गुन्हा असं काहीतरी मला वाटतं, आता कुठला गुन्हा झाला हे तुमच्यावर मी ऐकतोय। आता साखर कारखानदारी चालवायची म्हणल्यानंतर कुठं काही झालं असेल, परंतु त्यात विखे पाटील साहेबांचा काही संबंध नसणार आहे। आणि आता एखादा ठीक आहे, एखादी कारखान्यात काम करताना एखादा हे झाला असेल, त्यात माझ्या माहितीवर विखे पाटलाचा काही संबंध नाही। जरी गुन्हा नोंद झाला असला तरी विखे पाटलांचा त्यामध्ये कुठलाही संबंध नसावा अशी माझी प्राथमिक माहिती आहे। साहेब, पाकिस्तानचं पाणी बंद करून आणि युट्यूब चॅनल बंद करून बदला घेता येतो का असं विरोधक म्हणत आहे। नाही, बदला घेण्यापेक्षा तुम्हाला खरं तर जे कोण विरोधक म्हणते त्यांना वाटलं पाहिजे काहीतरी की जो आपल्यामध्ये काश्मीरमध्ये आपल्या जे पर्यटक त्यांच्यावर जो हल्ला झाला आणि एक अत्यंत निर्दयी, आणि त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की त्यांच्या बायकां देखता, कुटुंबात देखता कुणाचा भाऊ गेला, कुणाचा नवरा गेला, कुणा स्त्री हे गेले, म्हणजे किती एक वाईट, प्रत्येकाला एक चीड यावी असं ते काम हे पाकिस्तानने केलेलं आहे आणि त्यांनी त्या अतिरेक्याला पाठबळ हे दिलेलं आहे। त्यामुळे असं कोण काय म्हणत याला अर्थ नाही। निश्चित प्रकारे केंद्र सरकारने जे निर्णय घेतले किंवा जे पाकिस्तान विरुद्ध घेतले ते अत्यंत योग्य आहेत।